देवकुंड नावातच एक वेगळी शांतता आहे. जणू देवानी स्वतः आंघोळीसाठी निवडलेलं कुंड. हा फक्त धबधबा नाही, हा एक अनुभव आहे जिथे पोहोचण्यासाठी आधी निसर्गाची परीक्षा द्यावी लागते. घनदाट जंगलातून चालत, ओढे ओलांडत, प्रत्येक पावलावर थोडा थकवा, पण त्याहून जास्त उत्सुकता. आणि जेव्हा तो क्षण येतो, समोर उभा राहतो देवकुंड धबधबा. खडकांमधून कोसळणारं पांढरं शुभ्र पाणी, खाली साचलेलं निळसर हिरवं कुंड आणि आजूबाजूला एकदम नीरव शांत. इथे आवाज कमी असतात, पण मन खूप काही ऐकतं. कदाचित म्हणूनच याला देवकुंड म्हणत असावेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा भारी अशा व्लॉगमध्ये. तर आज आपण निघालोय देवकुंड धबधबा इथे. तुम्ही देवकुंड धबधबा हा पावसाळ्यात बघितलाच असेल, कदाचित नसेल बघितला तर नक्की पावसाळ्यात इथे या. पण हिवाळ्यामध्ये देवकुंड वॉटरफॉलचं जे रूप आहे ना, ते एकदम वेगळं असतं, एकदम सुंदर असं असतं, एकदम शांत असं असतं. तर आपण पोहोचलोय पाटणूस या गावाकडे. तर तुम्हाला दिसत असेल मागे इथं देवकुंडकडे जाणारा मार्ग. इथं जुना बोर्ड आहे, तर ते जुना बोर्ड लेफ्टला दाखवतो, पण आपल्याला लेफ्टला नाही जायचंय, तर आपल्याला इकडे राईटला जायचंय. इकडे रोड आहे. जवळपास 5 ते 7 मिनिटावरती तुम्हाला ट्रेक चालू होतो देवकुंडला जायचा. तर चला जाऊया पुढे. तर 2 ते 3 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला दिसले श्रावणी स्नॅक सेंटर, जिथे आपल्याला चहा, वडापाव, पॅटीस वगैरे सगळ्या गोष्टी भेटतात. तर आम्ही विचार केला की पुढे जाऊन आम्हाला आयडिया नाहीये की पुढे पाणी बॉटल भेटेल की नाही, किंवा खाण्याच्या गोष्टी भेटतील की नाही. कारण मी जेवढा रिसर्च केला त्यावरून मला असं एवढं माहिती आहे की थोडासा ट्रेक करावा लागतो तिथे जाण्यासाठी देवकुंड वॉटरफॉलला. तर जे थोडंसं खाण्याच्या गोष्टी आणि थोडंसं पाणी आपल्या सोबत असणं खूप गरजेचं आहे. ट्रेकसाठी किती वेळ लागतो, किती लांब ट्रेक आहे, हे तुम्हाला मी तिथे गेल्यानंतर माहिती घेऊन नक्की सांगतो. तर चला जाऊया. तुम्ही मागच्या बाजूला बघत असाल की ब्रिज आहे एक, तर तो जो आहे ना तिकडे मागे दिसतोय, तर तिकडून आपण आलोय. तिकडून येताना पण दोन रोड आहेत, इकडे याला आणि तिकडे उजवीकडे जायला. तर सरळ यायचंय पुढे. सरळ आल्यानंतर इकडे एक रोड जातो, तर इकडे नाही जायचं आपल्याला. ह्या ब्रिजवरून क्रॉस करून लेफ्टला एक रोड जातो, तर लेफ्टला रोड जातो तो देवकुंडला जातो ऍक्च्युली. तर इथून पुढे आल्यानंतर आपल्याला इथं पार्किंगची सुविधा बघायला भेटते. 4 व्हीलर आणि 2 व्हीलर पार्क करू शकता तुम्ही. 2 व्हीलर साठी मला वाटते 30 रुपये पार्किंग चार्जेस आहेत आणि 4 व्हीलर साठी 100 रुपये पार्किंग चार्जेस आहेत. एरिया भरपूर मोठा आहे, त्यामुळे तुम्ही उशिरा वगैरे आला तरी पण तुम्हाला पार्किंग भेटू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे इथे येण्यासाठी रस्ते खूप छान आहेत. म्हणजे शेवटचा पॅच थोडासा खराब आहे, पण तो पण मला वाटतं 500 मीटरचा असेल. पण तिथपर्यंत येण्याचा रोड खूप छान आहे, त्यामुळे तुम्ही 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर घेऊन आरामात तिथे येऊ शकता. ते जे हॉटेल बघताय ना तुम्ही, हॉटेलच्या राईट साइड वरून ट्रेकला जाण्यासाठी रोड आहे. तर तुम्हाला जर सांगितलं ना त्या प्रकारे इथून जाण्यासाठी रोड आहे हॉटेलच्या जस्ट राईट साइड वरून. तर आपण आता तिथून खाली आलो ऍक्च्युली, आणि आपल्याला इथून वरती जायचंय. तर इकडे पण एक रोड जातो, पण तिकडून नाही जायचंय, इकडून वरती जायचंय. असं चला फायनली आपला ट्रेक सुरू झालेला आहे. असं काहीतरी रोड आहे थोडासा, ह्याच्यापेक्षा पण जास्त चढायचा रोड आहे, पण सध्या तरी थोडासा फ्लॅट रोड आहे. इथून आपण आता वरती आलो आणि हा मेन रोड आहे ऍक्च्युली देवकुंड वॉटरफॉलला जायचा. मागून पण एक रोड येतो ऍक्च्युली. तर जिथून आपण ते टाटा पॉवर म्हटलं ना तुम्हाला, राईट होऊन एक रोड जातो, तर तो राईट होऊन रोड फिरून असाच इथे येतो. तर इथं पण पार्किंग आहे, पण छोटंसं पार्किंग आहे. मी सजेस्ट करेन की तुम्ही तिथंच गाडी लावा, आणि तिथून थोडंसं एक 2 मिनिटाचा ट्रेक आहे, तो चढून हा रोड लागतो आणि हा रोडवरून आपल्याला पुढे जायचंय. हळूहळू आपण निघालोय पुढे. हे बघा, हे छोटंसं गाव वाटतंय मला बेसला एकदम, आणि तिथून पुढे ऍक्च्युअल ट्रेक सुरू होतो. तर तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतं हे तिकीट काउंटर. तर तिकीट काउंटरवरती आपल्याला तिकीट काढावं लागतं. पर पर्सन 200 रुपये. 200 रुपये इन्क्लुडिंग गाईड आहेत. म्हणजे आतमध्ये पूर्ण जंगल ट्रेक आहे. 1 तासाचं डिस्टन्स बोलले ते, 1 तास लागतो ऍक्च्युली ट्रेक करून देवकुंड वॉटरफॉलला पोहोचायला. तर तुम्हाला दाखवूच आम्ही की किती वेळ लागतो ऍक्च्युली जायला. पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतो देवकुंड धबधबा चा बोर्ड, आणि इथून जायला रस्ता आहे खाली, हे बघा बघू शकता. तर असं थोडाफार रस्ता आहे आणि नंतर फ्लॅट रस्ता दाखवतो. तर थोडासा सुरुवातीला असा रोड आहे आणि नंतर ते बोलले फ्लॅट रोड आहे. चला दाखवतो तुम्हाला पुढे गेल्यानंतर रोड कसा आहे ते. तर असं काय नॉर्मल रोड आहे आता तरी जाण्यासाठी. थोडासा उताराचा रोड आहे, थोडासा चढायचा रोड आहे, असेच रोड आहेत सगळे इकडे, तुम्ही बघू शकता.
तर थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला खूप छान असं दृश्य बघायला भेटतं. हा एक लेक आहे ॲक्च्युली, आणि लेकच्या खाली जात आहेत आपल्याला. मी तुम्हाला खालून दृश्य दाखवतो, चला. तर आपण खाली आलोय लेकपाशी. खूप छान असं लेकचं दृश्य आहे. या लेकचं नाव कुंडलिका लेक आहे ॲक्च्युली. हे बघा, खूप छान दृश्य आहे. हा म्हणजे लेकचा किनारा आहे, आणि वरून आपण ट्रेकच्या रस्त्याने चाललो. तर वरून आपण खाली आलो 2 मिनिटासाठी, आणि आता पुढं आपली जर्नी चालू ठेवूया, चला. तर थोडंसं लेक पासून पुढे आल्यानंतर एका मावशीनं विचारलं मी की लेक म्हणजे देवकुंड धबधब्याला जायला किती वेळ लागेल अजून. तर त्या म्हणाल्या की तुम्हाला जायला अजून इथून 1 तास लागेल. तर आता मला वाटते जवळपास अर्धा तास झालाय आम्हाला ट्रेक सुरू करून. तर चला बघू किती वेळ लागतो आता. काही ठिकाणी असे उताराचे रोड आहेत ॲक्च्युली, थोडेसे खूप सुंदर आहेत. म्हणजे मी विचार करतोय पावसाळ्यात जर इथं आलो ना, मी आज पहिल्यांदा येतो इथे, पावसात जर आलो तर इतकं सुंदर दृश्य असू शकतं ना इथे, बापरे. म्हणजे शब्दात एक्सप्लेन करणं खूप अवघड आहे. बघू शकता तुम्ही. तर थोडंसं पुढे आल्यानंतर का नाही आपल्याला दिसतं थोडेसे खाण्याच्या जागा. इथं आपल्याला थोडेफार स्नॅक्स किंवा थोडेफार जेवणाची सोय होऊ शकते इथे. आणि इथून जवळपास जो कुंडलिका सॉरी इथून जवळपास देवकुंड धबधबा आहे ना, तो 3 किलोमीटर आहे. जाण्यासाठी अप्रॉक्सिमेटली 45 मिनिट्स लागू शकतात. जर आपण स्पीडने गेलो तर 40 मिनिट्स किंवा 35 मिनिट्स मध्ये पोहोचू शकतो. तर इकडे जायचं आपल्याला ॲक्च्युली. तर चला जाऊया. तर त्याच ठिकाणी थांबून आम्ही ना लिंबू सरबत सांगितलेला. 20 रुपयाला एक लिंबू सरबत पडलाय आम्हाला. तर मी बनवून देते माझ्या हिशोबाने. मस्त आहे, मस्त आहे, मस्त आहे. नाईस. तर लिंबू सरबत पिल्यानंतर खूप असं फ्रेश आणि एनर्जेटिक वाटतंय. तर चला आता पुन्हा आम्ही ट्रेकला सुरुवात करतो. थोडासा एक 15 मिनिटाचा ब्रेक घेऊन, चला. तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला अजून एक हॉटेल बघायला भेटतं, देवकुंड व्हॅली म्हणून. तर इथे पण तुम्हाला कदाचित खाण्याच्या गोष्टी मिळू शकतात. तर त्या हॉटेलपासून पुढे आल्यानंतर ना आपल्याला अजून एक कार्तिक हॉटेल म्हणून बघायला भेटतं. तर इथेही आपल्याला, बरोबर ना, ओके, इथं पण तुम्हाला खूप साऱ्या खाण्याच्या गोष्टी, लिंबू पाणी किंवा कोकम सरबत वगैरे, हा मॅगी कांदा भजी, ओके, पिठलं भाकर, मॅगी कांदा भजी वगैरे स्नॅक्स वगैरे असतील ना, ते भेटू शकतात. त्यामुळं खाण्याची काय हायगे होत नाही इथे. तर खूप सारे म्हणजे खाण्याचे स्पॉट आहेत ना, ते खूप सारे आहेत ॲक्च्युली. तर चला जाऊया पुढे. तिथून पुढे आल्यानंतर आपल्याला थोडासा असा चढण्यासाठीचा रोड आहे ॲक्च्युली. थोडंसं वरती चढायला लागतं. आणि मला माहित नाही माझा गैरसमज आहे की नाही, पण मला धबधब्याचा आवाज येतो ॲक्च्युली इथे. म्हणजे त्याच धबधब्याचा आहे का नाही माहित नाही, ते मी थोड्या वेळानं कन्फर्म करतो तुम्हाला. पण कुठल्या तरी धबधब्याचा आवाज येतोय ना. आता खूप जास्त एनर्जी आली, आता ऑलमोस्ट पोचायला आलोय धबधब्याजवळ. चला पुढची जर्नी दाखवतो तुम्हाला. तर तो जो आवाज आहे ना ॲक्च्युली, ते जे डोंगर आहेत ना, डोंगराच्या मध्ये जे पाणी म्हणजे पाझरून खाली येतं ना, ते जाऊन पुढं ते कुंडलिका लेक आहे ना, त्याला जाऊन भेटतं ॲक्च्युली. तर त्याचा आवाज आहे तो. मला एवढं भारी वाटलं, म्हटलं आला धबधबा. धबधबा थोडासा लांब आहे अजून, आपल्याला वेट करावा लागेल थोडासा ना. चला, एवढा भारी आवाज येतोय बघा. म्हणजे एवढ्या वेळ चालल्यानंतर का नाही हे असा आवाज ऐकणं म्हणजे एवढं भारी वाटतंय ना, म्हणजे सांगू शकत नाही. एवढं सुंदर आणि एवढं स्वच्छ पाणी आहे ना इथे. लिटरली मी बघू शकतो की तळ दिसतोय पाण्याचा आता सध्या. तर चला तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. बघू शकत असाल तुम्ही पाणी किती क्लिअर आहे, म्हणजे खूप जास्त सुंदर आहे पाणी, माहिती आहे. हे बघा, हे असं वरून 2 डोंगराच्या मधून पाझरून पाणी येत आहे, आणि हे ॲक्च्युली वाहत खाली जाते कुंडलिका व्हॅलीमध्ये, कुंडलिका लेकमध्ये सॉरी. हे बघा, खूप सुंदर पाणी आहे, एकदम क्लिअर. तर चला जाऊया आपण धबधब्याच्या दिशेने. थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला खूप सुंदर असा ना, ते जे पाणी वाहत होतं ना अगोदर, त्याच्यावरून जाण्यासाठी ब्रिज आहे, लोखंडी ब्रिज आहे. खूप सुंदर दिसतोय हा ॲक्च्युली इथे. तर आपण त्याला कॅप्चर करूया पुढे जाऊन, चला. सुंदर असा ब्रिज आहे तिच्यावरती, आणि याच्या बाजूला तुम्ही दृश्य बघू शकता. वा, खूप सुंदर आहे. आणि ह्या बाजूला पण हे बघा, असा काय ब्रिज दिसतो.
जेव्हा आपण क्रॉस करतो ना ब्रिज तिथून आल्यानंतर खूप असा चढाचा रोड आहे. ॲक्च्युली असं वाटतंय की हा चढायचा आहे वरती आणि चढून पुन्हा खाली उतरायचं धबधब्यासाठी. तर चला जाऊया वरती. ऑनेस्टली सांगू तुम्हाला, खालून आम्ही वरती आलोय आणि अजून खूप जास्त वरती जायचंय. आणि हा सगळ्यात ट्रेकचा दमवणारा पार्ट आहे. इथं तुम्ही थोडंसं एक्झॉस्ट होऊ शकता, पण तुम्हाला रेग्युलर सवय असेल तर काय प्रॉब्लेम नाही. तर चला पुढची जर्नी दाखवतो तुम्हाला. वरती चालत आल्यानंतर थोडासा फ्लॅट रस्ता लागतोय. आपल्याला धबधब्याचा आवाज पण येतोय. तिथून बहुतेक खाली जायचं आपल्याला उतरून पुन्हा. तर चला जाऊया. आणि त्यासोबतच एक गोष्ट म्हणजे हे बघा तुम्ही, तुम्हाला काय वाटतं हे बघून? काय वाटतं तुम्हाला बघून हे कितपत योग्य आहे? हे खालून कुठून तरी बॉटल आणायच्या, असले तरी रॅपर्स आणायचे, स्नॅक्स आणायचे आणि ते सगळे इथं फेकून द्यायचे. म्हणजे असं बोललं नाही पाहिजे, पण कॉमन सेन्स ना लोकांना खूप कमी असतो. म्हणजे आपण जिथं जातोय एवढ्या आतमध्ये कोण कचरा उचलायला येणार आहे का? अशा ठिकाणी कचरा करणं, अस्वच्छता ठेवणं खूप चुकीचं आहे ॲक्च्युली. हे लोकांना समजलं पाहिजे. मी वारंवार व्हिडिओमध्ये सांगतो पण की ही कोणाची एकाची नाही, तर ही सगळ्यांची जबाबदारी आहे. की आपण कुठल्या पर्यटन स्थळावरती येत असेल ना, तर तिथे आपण कुठेही कचरा फेकण्यापेक्षा ॲटलिस्ट दुसऱ्याचा कचरा उचलू शकत नाही, पण स्वतःचा कचरा स्वतःसोबत माघारी घेऊन जाऊ शकतो आपण बॅगमध्ये किंवा सोबत. मी पण तेच करतो ॲक्च्युली. तर एवढं जरी केलं ना तर आपले पर्यटन स्थळं खूप स्वच्छ राहू शकतात. तर चला जाऊया पुढे. तुम्हाला म्हटलं मी की थोडंसं चढून आल्यानंतर ना पूर्णपणे फ्लॅट रस्ता आहे. लगेच उतरायचं नाही आहे खाली, तर थोडासा फ्लॅट रस्ता आहे. आणि फ्लॅट रस्ता झाल्यानंतर मग थोडासा मीटर वरती चढून पुन्हा फ्लॅट रस्ता आहे बघा. हे का तुम्ही आता माझ्या मागे बघत असाल, ही एवढे सुंदर झाडे आहे ना इथे, एवढी सुंदर झाडे. म्हणजे असं घनदाट जंगल नाहीये, म्हणजे आपण बघू शकतो थोडंसं लांबपर्यंत, पण खूप सुंदर झाडे आहे इथं. म्हणजे ऊन वरती एवढं आहे ना प्रचंड, पण इथं म्हणजे उन्हाचं काहीच दिसत नाही. म्हणजे थोडंसं ऊन इथं पडत नाही, एवढं दाट आहे वरून. हे बघू शकता, खूप छान वाटतंय वर. तर इथे ना हा थोडासा स्ट्रगल आहे, पण खूप छान गोष्टी बघण्यासाठी थोडासा स्ट्रगल तर करावं लागतं. तर चला जाऊया. खरंच धबधब्याचा आवाज यायला लागलाय आणि आता खरंच कंटाळा आला ॲक्च्युली. जवळपास 1 ते 1.5 तास झाला ॲक्च्युली आम्ही ट्रेक सुरू करून. खूप कंटाळा आलाय. तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती घाम पण बघू शकता. पण आता खरंच धबधब्याचा आवाज येतोय आणि खूप छान वाटतंय. आता असं वाटतंय की पळत पळत जावं आणि त्या धबधब्याला बघून घ्यावं, ज्यासाठी एवढे एफर्ट्स घेतलेत. चला जाऊया पुढे. ज्या मोमेंटची आपण 1.5 तास वाट बघत होतो ना, तो फायनली आलेला आहे. हे बघा तुम्ही, किती सुंदर आहे हे बघा. नो फिल्टर, नो कलर ग्रेडिंग, फक्त आणि फक्त नेचर. हे बघा, हे शब्दात एक्सप्लेन करणं खूप जास्त अवघड आहे. पण पोहोचलोय, जसं मी तुम्हाला दाखवलं. तर आपल्याला इथे सेफ्टीसाठी ना एक रस्सी लावलेली आहे. तर त्या रस्सीच्या पुढे टेम्पटेशन होत असेल तरी जाण्याचा प्रयत्न करू नका. ते सुरक्षेसाठी आहे. तर आतमध्ये किती खोल आहे वगैरे आपल्याला माहिती नसते. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता मागे, सुंदर व्ह्यू. जवळपास 1.5 ते 2 तासानंतर ट्रेक करून येऊन असा दृश्य बघायला भेटत असेल ना, तर एकदम वर्थ आहे. माहिती आहे, तुम्ही येऊन ट्राय करा. म्हणजे पावसाळ्यात येणं वेगळी गोष्ट आणि हिवाळ्यामध्ये येणं वेगळी गोष्ट. धबधबा किती शांत आहे बघा, किती काम आहे, किती म्हणजे सुंदर आहे. कांट एक्सप्लेन. खूप वेळ, मला वाटतं 2 ते 2.5 तास इथे थांबून आपण माघारी परतीचा प्रवास सुरू करतोय. मला वाटतं आता 2:30 ते पावणे 3 वाजलेत. मला वाटतं 3 वाजलेत ॲक्च्युली. खूप छान दृश्य आहे. वर तर एकदा येणं
मी एवढंच सांगेन. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की ब्लॉगला लाईक करा, व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.